सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी कोकणात पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत। मी आता उभा आहे तो मालवणच्या दांडी किनारा उभा आणि इथे आपण बघू शकतो इथे मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले आहेत आणि मनसोक्त असा आनंद लुटताना इथे पर्यटक पाहायला मिळत आहेत। समुद्रातील जे साहसी खेळ आहेत त्याचा आनंद लुटताना इथे पर्यटक पाहायला मिळतात आणि मनसोक्त असा आनंद हे पर्यटक लुटतात। आपल्यासोबत काही पर्यटक देखील आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया। मला सांगा तुम्ही कुठून आलात आणि कसं एन्जॉय करता, 31 कसा साजरा करताय? हो, आम्ही बुलढाण्यावरून आलो आहे आणि सोबतच आमचे मुंबई पुण्याचे मित्र पण आले आहेत आणि निसर्ग आपल्या महाराष्ट्रातील निसर्ग बाहेर घेण्यापेक्षा महाराष्ट्रातच पाहायचं, त्यानंतर महाराजांचा किल्ला वगैरे सर्व पर्यटन आपल्या इथं असल्यानंतर बाहेर जायची गरज नाही आणि नवीन वर्षाची सुरुवात असल्या निसर्गरम्य ठिकाणी होणे हे खूप आवश्यक होतं आणि मजेशीर होणार आहे। सोबतच माझे मित्र पण आहेत। तुम्ही गोव्याला पसंती न देता सिंधुदुर्गाला पसंती दिली, काय सांगाल कसं वाटतंय सिंधुदुर्ग आणि कसं तुम्ही 31 साजरा? 2 मिनिटं। हां, म्हणजे मेन म्हणजे गोव्याला का व्हिजिट दिले नाही, ॲक्च्युली लास्ट इयर गोवा झाला आहे आमचा, तिथं मोस्ट ऑफ दी फॉरेन किंवा अदर कंट्रीचे मोस्ट ऑफ दी पीपल येतात, बट इकडं मालवणमध्ये आपले मराठी आपले सगळे सामान्य लोक जे रिलॅक्स होण्यासाठी येतात, तर मला तर वाटतं एकदम बेस्ट आहे प्लेस मालवण। कोकण किनारपट्टाच बेस्ट आहे एकदम खरं बोललं तर। आम्ही ज्या ट्रेकरकडून आले त्यांनी तर एक नंबर आम्हाला प्रोत्साहन केले आणि आम्ही आत्तापर्यंत जे म्हणजे केले स्पोर्ट ॲक्टिव्हिटी त्या पण एकदम सही होत्या, मस्त किनारपट्टी आहे, एकदम क्लीन आहे, तुम्ही खरं व्हिजिट द्या। आम्ही एवढ्या भागदौडीच्या आयुष्यातून इथं आलो आहे खरं तर सुट्ट्या काढून स्पेशली 31 एन्जॉय करायला। आम्ही वेगवेगळ्या जागेवरनं आलो आहे सगळे आम्ही खरं तर अननोन आहे, काय लोकांनी तर सोलो ट्रिप टाकली आहे, बट काय लोक पुण्यावरनं आले आहेत, बुलढाणा मुंबईवरनं आम्ही आलो आहे आणि हे लोक पुण्यावरनं, हे लोक पण इव्हन पुण्यावरनं आलेत, म्हणजे इथं येऊन ना सगळे वेगवेगळ्या जागावरून मस्त फ्रेंड्स वगैरे झालोय, खरं मजा येते, एन्जॉय आणि व्हिजिट द्या तुम्ही। तुम्ही कुठून आलात आणि तुम्ही कसं 31 साजरा? मी स्पेशली जालन्यावरून आलो आहे आणि मी गोवा निवडलं नाही कारण तिथे बीच वगैरे इतके स्वच्छ नसतात जसे आपले मालवणचे कोकणातले बीच आहेत। खूप असे म्हणजे एक्सपिरियन्स मला चांगला आला आहे सगळ्यांना आणि सगळे असे फॅमिलीसारखे माझे झालेले आहे तिथे आणि आम्ही चांगल्या प्रकारे एक आमचं जे न्यू इयर आहे ते सेलिब्रेशन करतो। आम्ही ते 2 दिवस थांबणार आहोत आणि खूप मजा करणार आहोत, तर सगळ्यांना अशी विनंती आहे की त्यांनी न्यू इयर सेलिब्रेशनसाठी इथे यावे। धन्यवाद। आपण बघितलं नववर्षाच्या स्वागतासाठी इथे पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले आणि मनसोक्त असा आनंद इथे लुटताना आपल्याला पर्यटक पाहायला मिळत आहे। विनायक बंजारे, साम टीव्ही न्यूज, मालवण, सिंधुदुर्ग। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।